नमस्कार. मी राजेंद्र वाकचोरे. पुन्हा एकदा एक नवीन विषय जो की आपल्या जिव्हाळ्याचा आहे. सध्या एस टी महामंडळाने जो काय आदेश काढला आणि त्या आदेशामुळं राज्यात लाभार्थींमध्ये जे काही चलबिचल सुरू झालेले आहे त्यावर आज खरं तर चर्चा होणार आहे. 1 मार्च 2026 पासून एस टी महामंडळ NCMC कार्ड असल्याशिवाय लाभ देणार नव्हतं. अशा अनेक जाहिराती महामंडळाच्या वतीने, इतर लोकांच्या वतीने, इतर बातम्यांद्वारे सांगितलं जात होतं की 1 तारखेनंतर कुणालाही एस टी महामंडळाच्या बसमध्ये सवलत घ्यायची असेल तर NCMC कार्ड लागणार आहे. परंतु दिव्यांग बांधवांसाठी हे कार्ड नको असा आपण जो काही पवित्रा घेतला आहे, आपण राज्याचे अपंग कल्याण आयुक्त यांना एक पत्र देऊन त्याला आपण विरोध केलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे. कारण याआधीही एस टी महामंडळाने असे एक कार्ड काढलं होतं, तर त्याला आपण विरोध करून त्याचा आदेश करून घेतला आणि ते कार्ड रद्द केलं होतं. तर त्याचप्रमाणे हे कार्ड पण रद्द होणार आहे. त्यामुळं राज्यातील दिव्यांग बांधवांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जरीही एस टी महामंडळाने नोंदणी सुरू केलेली आहे, आज लाखोच्या संख्येने नोंदणी होत आहे, लोक लाईन लावून त्या ठिकाणी पैसे भरत आहेत, तर त्यांना भरू द्या. कारण त्यांना शासनाने दुसरं कार्ड दिलेलं नाही. आपल्याला शासनाच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने UDID कार्ड दिलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या कायद्यानुसार आपल्याला UDID कार्ड सर्व सवलतींसाठी ग्राह्य धरणं हे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळं राज्य शासन या कायद्याचं उल्लंघन करणार नाही. त्यामुळे कुणीही जोपर्यंत अपंग कल्याण आयुक्तांचा आदेश येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, कोणतेही पैसे भरू नये. कारण ही प्रक्रिया फार मोठी आहे. ही 1 दिवस, 10 दिवस किंवा 1 महिना, 2 महिन्यात उरकणारी प्रक्रिया नाही आहे. जरी शासनाने जाहीर केलं आहे की NCMC कार्ड असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, पण हे कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एस टी महामंडळाकडे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध नाही आहे. परवाचाच विषय जर बघितला तर एका आगारात इतकी मोठ्या प्रमाणात लाईन लागली होती आणि त्या ठिकाणचं सर्व्हर डाऊन झालं होतं. तर त्यावेळेस एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखांनी हात वर केले होते. का तर हे काम आमचं नाही, ज्या संबंधित एजन्सीला हे काम दिलेलं आहे त्या एजन्सी आणि ते कार्ड ते बघून घेतील. म्हणजे आत्ताच एस टी महामंडळ हात वर करत आहे, तर उद्या जर काही गडबड झाली, उद्या ते कंपनी जर बुडाली, ती उद्या कंपनी पळून गेली, तर या पैशाचं काय, हाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण फार मोठ्या प्रमाणात एस टीचे लाभार्थी आहेत. त्यामुळं कोणत्याही दिव्यांग बांधवांनी सध्या तरी घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्यासाठी स्वतंत्र आदेश निघणार आहे. त्या आदेशाची वाट पहा, थोडं थांबा आणि नंतर निर्णय घ्या. धन्यवाद.